DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। आदिवासी विकास विभागाअंतर्गत विविध विषयांचा आढावा मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नुकताच घेतला। त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये आढावा बैठक पार पडली। राज्यातील विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित होऊ नये, त्याच परिसरामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्येच वसतिगृह उभारण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला। संबंधित विभागानं हा कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमाअंतर्गत मुलामुलींच्या वसतिगृहाचं बांधकाम करण्याचं नियोजन करण्यात आले। दरम्यान वनधन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींच्या वनोपज खरेदी आणि विपणन व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर या कार्यक्रमाअंतर्गत भर देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची चरित्र उभारण्यात यावी, वन हक्क समिती सदस्यांचं नियमित आणि नियोजित प्रशिक्षण कारवाई करण्याचे निर्देश डॉक्टर उईके यांच्या वतीनं देण्यात आले। तसेच या बैठकीमध्ये जात पडताळणी प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा वाढवणं, कौशल्य आणि आर्थिक विकासाच्या योजना यांसह विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली। तसेच आढावा बैठकीमध्ये अपूर्ण राहिलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करावी असे आदेश आदिवासी विकास मंत्री यांनी दिलेत। आदिवासी विकास मंत्री यांनी आदिम जमातींसाठी देखील विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमांमध्ये समाजाला सामाजिक आणि आर्थिक विकास सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। या बैठकीला आदिवासी विकास विभाग सचिव विजय वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी चंद्रशेखर वजे, प्रणव बोंदे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागायुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।